हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तुम्हाला तर माहीतच आहे की मी स्वामींचे 21 गुरुवारचं व्रत करत आहे. तर त्यातलाच माझा आजचा गुरुवार आहे, गुरुवार 6वा. तर माझे 5ही गुरुवार खूप छान पद्धतीने पार पडले आणि खरंच मी तुम्हाला माझा एक्सपिरियन्स सांगते, अनुभव सांगते की मला इतकं छान वाटलं ही स्वामींचे गुरुवार करून. तर मला एका दादाची कमेंट आली होती की हे 21 गुरुवारचे व्रत कसे करायचे ते सांगा म्हणून. तर मला यातलं जास्त काही माहिती नाही, एवढंही काही डिटेल नाही, पण मी ज्या पद्धतीने हे गुरुवार करत आहे तर ते मी तुमच्यासोबत शेअर करायचा एक छोटासा प्रयत्न करते. प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो. जिथं श्रद्धा असते तिथं देव असतो असं म्हटलं जातं. आपण श्रद्धेने जसं आपल्याला जमतं तसं सुद्धा केलं तर चालतं, पण मी ज्या पद्धतीने करते ते तुमच्यासोबत शेअर करण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेल्समध्ये तर सांगितलंच आहे, तरी सुद्धा त्या दादाच्या कमेंटमुळे मी त्याला सांगायचा प्रयत्न करते किंवा तुम्हाला सगळ्यांनाच की काही सुद्धा अवघड नसतं, अगदी सोपं असतं. सकाळी लवकर उठणे, फ्रेश होणे. आणि मी माझ्या अगोदरच्या एका व्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलंच आहे की जर तुम्हाला जॉबमुळे किंवा बायकांना मुलांमुळे किंवा काही लेडीजसुद्धा जॉब वगैरे करतात, तर अशा बायकांना सकाळी वेळ भेटत नसेल किंवा किंवा गुरुवारी सगळ्या गोष्टी करायला वेळ भेटत नसेल तर काहीही प्रॉब्लेम नाही आहे. हवं तर तुम्ही बुधवारी सुद्धा काही प्रिपरेशन करून ठेवू शकतो. तर ते प्रिपरेशन कसं करायचं तर ते मी याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर एकदा तुम्ही तो व्हिडिओ नक्की चेक करा, तुमच्या लक्षात येईल की आपण कशा पद्धतीने अगोदर बुधवारीच ह्या गोष्टीचं प्रिपरेशन करू शकतो. तर गुरुवारी सुद्धा जर आपण अगोदर प्रिपेअर्ड असतो, जसं की मी ह्यावेळेस अगोदरच सगळ्या गोष्टी प्रिपेअर होत्या, जसं की रूम झाडणे, पुसणे, जसं देवाचं ताट वगैरे क्लीन करणे, या गोष्टी. मग सकाळी मला उठलं की जास्त काही करायची गरज पडली नाही. पूजेचं ताट केलं, उंबरठा स्वच्छ पुसून घेतला, उंबरठ्यावर छान असं हळदीचं लेपन केलं आणि उंबरठ्याची पूजा सुद्धा सुंदर केली. असं म्हटलं जातं की उंबरठ्यावर लक्ष्मीचा वास असतो. तर इथून सुरुवात करते मी शक्यतो की आधी कधीही आपण दररोज सुद्धा आपल्या उंबरठ्याची पूजा केली पाहिजे. पण हल्ली सगळ्यांचं खूप बिझी शेड्यूल असतं. जे जॉब करणाऱ्या लेडीज आहेत त्यांचं सुद्धा आणि ज्या घरी आहेत त्यांचं मुलांमुळे वगैरे ह्या गोष्टी दररोज होत नाहीत. पण शक्यतो सगळ्यांनी दररोज करायचा प्रयत्न करायला पाहिजे. आणि जरी आपल्याकडून नाही झालं तर गुरुवारी तरी ॲटलिस्ट आपण उंबरठ्याचं पूजन व त्यावर हळदीचं लेपन नक्कीच करायला पाहिजे. तर असं म्हटलं जातं की आपल्या उंबरठ्यावर लक्ष्मी वास करते, म्हणून अगोदर लक्ष्मीची पूजा करायची आहे. नंतर आपल्या डोक्याला सुद्धा हळदी कुंकुम लावून घ्यायचं आहे आणि सेंटरला एक छान असं स्वस्तिक काढायचं आहे. आणि जसं की मी तुम्हाला म्हटलं तसं दरवाजे वगैरे पण आपण आदल्या दिवशी पुसून ठेवलेलेच असतात, तर दरवाजावर सुद्धा एक स्वस्तिक काढायचं आहे आपल्याला. असं सुद्धा आपण इथून सुद्धा ह्या व्रताची सुरुवात करू शकतो. नंतर छान अशी रांगोळी काढायची आहे दारामध्ये आणि नंतर आपल्याला आपल्या पूजेला सुरुवात करायची आहे. तर असं नाही की एकाच दिवशी ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे, म्हणजे 21ला 21 अध्याय वाचले पाहिजे. जे खूप जास्त बिझी असतात, ज्यांचं खूप जास्त बिझी शेड्यूल आहे, तर अशांनी 3-3 करून 7 दिवस सुद्धा ते अध्याय वाचले तर चालतेत किंवा एकतर 7-7 करून 3 दिवस केले तरीही चालते. मी अगोदर 21-21 अध्याय एकाच दिवशी वाचायची, कारण बरंचसं माझं प्रिपरेशन अगोदरचं असायचं. आणि एकदा जर मी बसली तर 2.5 तासामध्ये माझी पूजा, वाचणं, सगळं आरती सगळं व्हायचं. आणि जोपर्यंत माझा पिल्लू झोपलाय तोपर्यंत मी त्या गोष्टी करून घ्यायची. जर सगळ्यांनीच त्या गोष्टी जर जमत नसतील ना, तरच आपण तशा पद्धतीने नक्कीच गुरुचरित्र वाचू शकतो. तर असं एवढंसं सोपं असतं, काही सुद्धा अवघड नाही. आणि पूजेमध्ये तर आपल्याला काय घ्यायचं हे तर मी तुम्हाला बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये सांगितलं आहे आणि आणखी सुद्धा सांगते. तर पूजेच्या साहित्यात आपल्याला घ्यायचं आहे एक निरंजन. हवं तर तुम्ही तेलाचा तुपाचा दोन्ही निरंजन घेऊ शकतात. निरंजन ठेवण्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे अक्षदा, तांदूळ घ्यायचे आहेत, पंचामृत घ्यायचं आहे, फळ घ्यायचं आहे कुठलंही, धूप घ्यायची आहे, पाट घ्यायचा आहे छोटा, स्वामींची छान अशी मूर्ती. आणि परत म्हटलं तर आपण नैवेद्यासाठी किंवा प्रसादासाठी खडीसाखर सुद्धा घेऊ शकतो किंवा दूध साखर सुद्धा आपण स्वामींना अर्पण करू शकतो. तर एवढ्या गोष्टी आपल्याला स्वामींची पूजा करण्यासाठी घ्यायच्या आहेत. तर छान असा पाट ठेवायचा आहे. पाटावर असेल आपल्याकडे तर छोटा पाट ठेवायचा आहे, त्यावर एक लाल कलरचं वस्त्र सुद्धा अंतरायचं आहे. आणि कुठल्याही पूजेची सुरुवात अगोदर निरंजनापासून होते, म्हणूनच कधीही जसं संकट चतुर्थीला किंवा कुठलीही पूजा जर तुम्हाला करायची झाली तर अगोदर निरंजनाची पूजा करायची आणि नंतर निरंजन लावून देवाची पूजा करायची. तर त्यासाठी अगोदर खाली अक्षदा टाकायच्या, तिथे हळदी कुंकुम व्हायचं, आपल्या डोक्याला गळ्याला कुंकू लावून घ्यायचं आणि नंतर निरंजनाला सुद्धा हळदी कुंकुम लावून घ्यायचं आणि दिवा लावून आपल्या पूजेला सुरुवात करायची. तर एवढंसं सोपं असतं, काही सुद्धा अवघड नाही आहे यामध्ये.
हवं तर तुम्ही सुद्धा नक्कीच करू शकता. आणि मी असं सुद्धा म्हणत नाही की मी असं करते तर सगळ्या जणांनी असंच करायला पाहिजे. जर तुम्हाला यापेक्षा वेगळं किंवा यापेक्षा सुद्धा सुंदर अशी काही पूजेची माहिती असेल तर ते सुद्धा मला कमेंट करून कळवा. आणि माझंही काही चुकत असेल तर ते सुद्धा मला कमेंट करून कळवा. मी नक्कीच ती माझी चूक बदलण्याचा प्रयत्न करेल. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पूजा केली जाऊ शकते. असं नाही की मी जसं करते तसं सगळ्यांनी करावी. पण मला जी माहिती आहे ती छोटीशी पूजा मी तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न करत आहे. नंतर आपण एक छोटीशी प्लेट घेऊया, स्वामींची मूर्ती ठेवूया. अगोदर पाण्याने छान असा स्वामींचा आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे आणि नंतर पंचामृताने आपल्याला स्वामींचा अभिषेक करायचा आहे. तर 5 किंवा 7 किंवा 9 वेळा असा आपल्याला स्वामींचा पंचामृताने अभिषेक करायचा आहे. स्वामींचा छान असा अभिषेक करून नंतर स्वामींना पाठावर ठेवून घ्यायचा आहे. आणि आपण ही पूजा करत असताना एकतर आपण मानस पूजा म्हणायची आहे मनातले मनात, किंवा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आपल्याला म्हणायचं आहे. मी मानस पूजा का म्हणतीये, मी बऱ्याच ठिकाणी ऐकलं सुद्धा आहे आणि गुरुचरित्रात सुद्धा दिलेलं आहे की मानस पूजा आपल्याला म्हणली तरीही चालते. स्वामींच्या आवडत्या सेवेपैकी एक मानस पूजा सुद्धा आहे. आणि मानस पूजा मी स्वतः वाचते, खूप वेळा ऐकते सुद्धा यूट्यूबला. जर पाठ नसेल तर आपण यूट्यूबला सुद्धा ऐकू शकतो, कारण बरीचशी मोठी आहे आणि पाठ करण्यात बराचसा वेळ जातो. मला सुद्धा पूर्ण नाही आहे, जेवढी मला येते तेवढे मी म्हणते. आणि त्याचं एक महत्त्वाचं म्हणजे मानस पूजेमध्ये पूर्ण स्वामींच्या पूजेचा नैवेद्यापर्यंत डिटेल्स त्यामध्ये उल्लेख केलेला आहे. स्वामींचा छान असा अभिषेक झाला की आपण स्वामींना धूप देऊया आणि नंतर चंदन वगैरे. तर कधी कधी माझ्या पूजेमध्ये मध्ये मागे समोर होऊ शकतं. असं नाही की आपण प्रॉपरली पाठ करूनच करतोय, पूजा करतोय, स्वामींची सेवा करतोय, मनातून करते एवढं बास आहे. असं नाही की आपण प्रॉपरली सगळं जसं पॅरेग्राफ टू पॅरेग्राफ गोष्टी लिहितो तर त्यानुसारच झाल्या पाहिजे. कधीतरी प्रत्येक माणूस हा चुकीचा पुतळा आहे. मागचं समोर आणि समोरचं मागं हे प्रत्येकाच्यानंच होऊ शकतं. असं नाही की अगोदर धूपच कशी दिली, अगोदर हेच कसं केलं, तर असं काही सुद्धा नाहीये. आपण आपल्या एक तर सेवा करण्याला महत्त्व आहे. आपण आपल्या ज्या पद्धतीने होत आहे किंवा आपल्याकडून झालं आहे ते नक्कीच केलं पाहिजे. आणि बऱ्याच जणांचे मुलं वगैरे छोटे असतात, ते मध्ये मध्ये करतात. असं नाही की नेहमीच ते झोपलेले असतात. तर माझे श्लोक सुद्धा अधूनमधून कधीतरी आधीमध्ये करतो. तर मला एवढंसं प्रॉपरली गोष्टी करणं होत नाहीत. तर जेवढं मी माझ्याकडून होईल तेवढं प्रॉपरली करायचा प्रयत्न तर करते. स्वामींना छान अशी धूप दिली आणि नंतर स्वामींना आपल्याला छान चंदनाचा गंध लावून घ्यायचा आहे. तर अगोदर धूप लावण्याचं आणखी एक पॉइंट आहे, ते म्हणजे असा की जर आपण घरामध्ये अगोदर धूप लावून ठेवली तर पूर्ण घरभर छान अशी पॉझिटिव्ह एनर्जी पसरते. आणि मी सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे की स्वामींना धूप खूप जास्त आवडतो. मी बऱ्याच वेळा स्वामी मंदिरामध्ये पाहिलेलं आहे आरतीला थांबलेला असताना की खूप जास्त स्वामी मंदिरामध्ये धूप दिला जातो, स्वामींना सुद्धा धूप दिला जातो आणि त्यांना आवडतो. म्हणून शक्यतो आपण पूजा चालू केली की घरामध्ये धूप लावून ठेवायचा. मला तर पर्सनली खूप जास्त पॉझिटिव्ह फिलिंग येते आणि फ्रेश वाटतं. त्यामुळे मला कधी बोर जरी होत असेल तरीही मी घरामध्ये धूप लावून ठेवते. तर याने खूप जास्त छान वाटतं. नंतर मग स्वामींना चंदनाचा गंध वगैरे लावून घेतला, छान अशी फुलं वगैरे वाहून घेतली. तर अशा पद्धतीने स्वामींची पूजा आपल्याला करायची आहे, तुम्ही पाहू शकता. आणि जसं की मी तुम्हाला म्हटलं तर गुरुचरित्रामध्ये बऱ्याचशा गोष्टीचा उल्लेख केला आहे की मानस पूजा वाचली पाहिजे, स्वामींना कुठला नैवेद्य दाखवला पाहिजे किंवा नैवेद्य वगैरे अर्पण केलेल्या बऱ्याचशा गोष्टी मानस पूजेमध्ये आहेत. पाठ नसेल तर यूट्यूबला लावून सुद्धा आपण या पूजेमध्ये करू शकतो किंवा श्री स्वामी समर्थ म्हणून सुद्धा आपण ही पूजा करू शकतो. तर परत एकदा स्वामींना धूप द्यायचे, आपल्याला नमस्कार करायचा आहे आणि आता आपल्याला गुरुचरित्र वाचायला घ्यायचं आहे. तर गुरुचरित्राला मी अगोदर सुद्धा म्हटलं होतं, अगोदर छान हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्या डोक्याला हळदी कुंकुम लावून नमस्कार करायचा आहे स्वामींना. आणि आता आपल्याला गुरुचरित्र वाचायला सुरुवात करायची आहे. तर मी तुम्हाला अगोदर सुद्धा म्हटलं की गुरुचरित्र सगळं एकाच दिवशी वाचावं असं काही नाही. तुम्ही शक्यतो 3 करून 7 दिवस वाचू शकतात किंवा 7 करून 3 दिवस वाचू शकतात किंवा एकेच दिवशी तुम्हाला होतच असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकतात. तर मला जसं जसं गोष्टी मॅनेज होतील त्या पद्धतीने मी करते. मी असंही सांगू शकत नाही की मी म्हणजे प्रत्येकच गुरुवारी एकेच दिवशी वाचते आणि असंही म्हणू शकत नाही की मी 3 करून 7 दिवस करते किंवा 7 करून 3 दिवस. जसं माझं टाइम मॅनेजमेंट असेल मी त्यानुसार
गुरुचरित्रे वाचते, पण जेवढे माझे 5ही गुरुवार झाले त्यावेळेस फक्त एकाच गुरुवारी मी 7-7 करून वाचले होते. बाकी चारही गुरुवार मी 21-21 अध्याय वाचले होते. आणि ह्या गुरुवारी असं ठरवलं आहे की 3-3 करून 7 दिवस वाचायचे, कारण आता स्वामींची पुण्यतिथी सुद्धा येत आहे आणि आजचा गुरुवार म्हणजे 9 तारखेला येतोय, तर बरोबर समोरच्या गुरुवारी माझं गुरुचरित्राचं होऊन जाईल. तर अशा पद्धतीने काहीसं आपल्याला एक गुरुचरित्र वाचायचं आहे. आणि खरंच पर्सनल एक्सपिरियन्स सांगते, खूप जास्त छान समाधान वाटतं आणि घरात सुद्धा खूप जास्त प्रसन्न वाटतं. जर कोणाची इच्छा असेल तर त्यांनी अशा पद्धतीने नक्कीच वाचलं पाहिजे. आणि असं काही नाही की आपण मंदिरातच जाऊन वाचावं, जर वेळ भेटला तर नक्कीच तिथे सुद्धा वाचा. जेवढं तुम्हाला समाधान इथे घरी बसून गुरुचरित्र करण्यात येत आहे त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला तिथे वाचल्याच्या नंतर छान वाटेल. आणि जर कधी योग आलाच तर तुम्ही अक्कलकोटच्या स्वामी मंदिरामध्ये एकदा नक्कीच गुरुचरित्र वाचायला पाहिजे. खूप जास्त छान वाटतं. मी वाचलेलं आहे खूप वेळा, 1-2 वेळा तरी माझं तिथे वाचून झालेलं आहे. तसंच अजून सुद्धा तिथे वाचायची माझी इच्छा आहे, पण सध्या श्लोक छोटा असल्यामुळे या गोष्टी परत होत नाहीत. पण मला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा मी नक्कीच अजून सुद्धा तिथे वाचायचा प्रयत्न करेन आणि तुमच्यासोबत तो सुद्धा व्लॉग माझं शेअर करेल. तर आपल्याला स्वामींचं पूर्ण छान असं गुरुचरित्र वाचून घ्यायचं आहे. गुरुचरित्र वाचून झालं की आपल्याला नमस्कार करून चरित्र जिथे होतं तिथं छान ठेवून द्यायचं आहे. आणि नंतर आपल्याला जपमाळ करून घ्यायची आहे. तर कोणी म्हणतं जपमाळ 9 वेळा केली पाहिजे, 11 वेळा केली पाहिजे, तर असं काही सुद्धा नाहीये. जर वेळ असेल तर केली तरीही चालते, पण डेली त्याच गोष्टी व्हाव्यात असं सुद्धा नाही. जर आपण शांत मनाने आणि एकाग्र चित्ताने एक वेळेस वाचली तरी खूप आहे. माळ आपल्या डोक्याला डोळ्यांना लावून नमस्कार करून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला जपमाळ करायला सुरुवात करायची आहे. तर आपण एक वेळा सुद्धा केली आणि एकाग्र चित्ताने केली तर खूप जास्त आहे. तर जसं आपल्याला घडेल तसं स्वामींची आपण जपमाळ करावी. आणि मी अशाच पद्धतीने एक वेळा जपमाळ करते, जे की माझ्याच्याने होतं पॉसिबल. तर स्वामी नामाचा छान असा एकाग्र चित्ताने जप करून, आपला जप करून झाल्याच्या नंतर सुद्धा आपल्याला माळ व्यवस्थित छान अशी गुंडाळून आपल्या डोक्याला डोळ्याला लावून जागच्या जागी ठेवायची आहे. किंवा हवं तर आपण पूजा मांडली असेल तर आजच्या दिवशी तरी आपण ती माळ आपले पूजा जिथं मांडली आहे तिथं स्वामींच्या चरणी ठेवायची आहे. नंतर छान असं स्वामींना नमस्कार करायचा आणि स्वामींना म्हणायचं, माझ्या या पूजेमध्ये काही चूक झाली असेल तर मला माफ करा. आणि जसे माझे आत्तापर्यंत हे पूर्ण गुरुवार झाले आहेत तसेच समोरचे सुद्धा होतील असा मला आशीर्वाद द्या. नंतर आपल्याला छान अशी स्वामीची आरती करून घ्यायची आहे. आणि मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं आहे, जर तुम्ही सकाळी पूजा केली असेल, सकाळी लवकर 11-12 किंवा 10 वाजता, तर आपल्याला 2 वेळा स्वामींची आरती करायची आहे, एक सकाळी आणि एक रात्री. किंवा एवढ्या सकाळी आपल्या घरचे सुद्धा घरी नसतात, जे जॉबला वगैरे गेलेले असतात, रात्री घरच्यांसोबत सुद्धा आरती होईल अशा कारणाने सुद्धा. आणि आपल्याला 2 वेळा आरती स्वामींची करून घ्यायची आहे. तसंच मी सुद्धा सकाळी माझी पूजा लवकर झाली असेल तर माझ्या घरच्यांसोबत म्हणजे श्लोक आणि अवसोबत नक्कीच रात्री सुद्धा पूजा करते, त्यांना आरती प्रसाद देते. आणि आता मी एकटी असते तर एकटी सुद्धा एकदा आरती करून घेते. नंतर स्वामींना छान अशी धूप द्यायची आणि ही धूप फक्त इथेच देऊन ठेवायची नाही, परत पूजा वगैरे झाल्यावर घरभर छान असं धूप द्यायचं आपल्या. आणि आता वेळ आहे स्वामींच्या नैवेद्याची. जसं की मी तुम्हाला अगोदर सुद्धा म्हणलं, आपण स्वामींना प्रसाद म्हणून फळं, खडीसाखर, दूध, साखर, डाळिंब सुद्धा ठेवू शकतो, स्वामींना आवडतं तर असं कुठलंही फळ ठेवू शकतो. आणि महत्त्वाचं म्हणजे आपली पूजा सकाळी झाली असेल तर आपण फराळाला जे बनवलंय ते सुद्धा आपण स्वामींना नैवेद्य म्हणून दाखवू शकतो. आणि सायंकाळी उपवास सोडता वेळेस कुठलाही गोड पदार्थ, शिरा, खीर वगैरे आपल्याला स्वामींना दाखवायची आहे. आणि हा प्रसाद आपल्याला आपल्या घरच्यांना सुद्धा द्यायचा आहे, जेव्हा कधी ते येतील तेव्हा किंवा रात्रीच्या वेळेला. तर असं काहीसं माझं रुटीन असतं आणि अशी काहीशी मी गुरुचरित्राची पूजा वगैरे करते. तर कसा वाटला माझा हा व्लॉग कमेंट करून नक्की कळवा. आणि ही माझी 21 गुरुवार 6व्याची पूजा अशा पद्धतीने आणि खूप छान पद्धतीने पार पडली. जर तुमची ही इच्छा असेल तर तुम्ही सुद्धा नक्की करा. तर इथून वेळ होती रात्रीला आमचं स्वामी समर्थ मंदिरामध्ये जायची आणि खरंच लिटरली इथं आल्याशिवाय तर मला अजिबात समाधान होत नाही. आणि गुरुवार असेल तर मी इतकी एक्सायटेड असते की आज मंदिरामध्ये जायचं आहे, आज स्वामींना भेटायचं. आणि आजचा योगायोग इतका सुंदर होता. तर 10 मिनिटं आम्ही लेट झाल्यामुळे मंदिर बंद झालं आणि नंतर मंदिर ओपन झालं, ते म्हणजे थेट आरतीसाठी. आणि आज माझं नशीब असेल की मला स्वामींची आरती भेटली. आणि आज जसं की तुम्हाला म्हटलं 9 तारीख आहे, तर पालखीचं सुद्धा दर्शन भेटलं. आणि तुम्ही पाहू शकतात किती गर्दी आहे. पालखी एक जात आहे आणि आतमध्ये एक सुद्धा दुसरी पालखी होती.
तर दोन्ही पालख्यांचं खूप छान असं दर्शन झालं आणि खूप खूप जास्त छान वाटलं. स्वामींची आरती नशिबाने भेटते असं म्हणतात आणि खरंच सांगते, आज माझं नशीब खूप जास्त चांगलं असेल की मला आज स्वामींची आरती भेटली. स्वामींचं दर्शनसुद्धा खूप मस्त झालं. रात्रीचे 9:30 वाजले दर्शनाला, पण दर्शन खूप जास्त वाटलं. बराच वेळ गाभाऱ्यात बसलो, तिथं बाहेर दर्शन वगैरे घेतलं छान आतसुद्धा. आणि तुम्ही पाहू शकतात, मोठेच नाही, एवढूशे चिमुकोलेसुद्धा आरतीला आहेत आणि खूप जास्त गर्दी आहे. तर अशाच पद्धतीने स्वामींची छान अशी रात्रीसुद्धा दर्शन घेतलं आणि इथे पालखी होती, तीसुद्धा समोर मी तुमच्यासोबत शेअर करतेच. आणि समोर पालखीचं सुद्धा दर्शन झालं आणि समोरच्या गुरुवारी स्वामींची पुण्यतिथी आहे. ज्याला जमेल त्याने नक्कीच स्वामींचं दर्शन घ्यायला यावे. ज्याची इच्छा आहे त्याने तरी नक्कीच यावं. आणि तुम्ही पाहू शकतात, लिटरली खूप जास्त सुंदर असं आमचं दर्शन झालं. आणि नंतर परत इथे सुद्धा स्वामींचं वटवृक्षाच्या तिथे सुद्धा सुंदर दर्शन झालेलं आहे. गर्दा थोडासा होता, दररोजच्या पेक्षा दर्शनाला 1-1.5 तास लेट झालं, पण नशिबानं आरतीसुद्धा भेटली आणि आरती स्वामींची आणि इथल्या पालखी खालून सुद्धा आम्हाला जाता आलं. तर असा होता काहीसा आजचा दिवस. खूप छान गेला. पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत